नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजची मोठी ब्रेकिंग न्यूज। मतदारसंघाचे आमदार गेलेत कुठे? इंधनचा विचार करणार की नाही? कॅनमध्ये पेट्रोल डिझेल नाही, सर्वांची होत आहे फजिती। देशातील युद्धाच्या परिणामामुळे पेट्रोलची टंचाई निर्माण झाल्याने पाहता कोणालाही पेट्रोल किंवा डिझेल कॅनमध्ये बॉटलमध्ये देऊ नये असा आदेश जिल्ह्यातील बहुतांश तहसीलदारांनी जारी केला आहे। त्यामुळे ट्रॅक्टर, शेतीतील डिझेल पंप आदीसाठी कॅनमध्ये नेहमी डिझेल भरून नेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे। मात्र कॅनमध्ये किंवा बॉटलमध्ये पेट्रोल न देण्यामुळे किती जणांची आणि कशा पद्धतीची फजिती होऊ शकते याची तक्रार नागरिक करीत आहे। आज रोजी शेतकऱ्याच्या हितासाठी मतदारसंघाचे आमदार दिसले नाही, तसेच महसूल अधिकारी होणाऱ्या त्रस्ता संदर्भात लक्ष का देत नाही, तसे पेट्रोल पंप धारक जास्त भाव आणि नागरिकांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी होत आहे। कॅनमध्ये डिझेल आणि पेट्रोल नाही देण्याची तत्काळ बंदी हटवावी अशी मागणी होत आहे। या संदर्भात मतदारसंघाचे आमदार मनोज कांदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क झालेला नाही। मतदारसंघातील शेतकरी नागरिक यांच्या व्यथा कोणाकडे मांडवावी हा प्रश्न समोर आला आहे। प्रत्येक पेट्रोल पंपवर सूचना फलक लावणे गरजेचे आहे। पिण्याचे पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे। तहसीलदार यांनी पंप चालकांना आदेश देण्याची गरज आहे। शेतकऱ्याला ट्रॅक्टर शेतापासून कित्येक किलोमीटर दूर पेट्रोल पंपावर आणावा लागतो, तसेच सूचना फलक लावून पेट्रोल डिझेल किती साठा उपलब्ध आहे याची माहिती द्यावी। तसेच सिंदखेड राजा, मलकापूर, पांगरा या गावच्या पेट्रोल पंपावर काही शेतकऱ्यांना नागरिकांना बेदम मारहाण झालेली आहे। मतदारसंघाचे आमदार मनोज कांदे यांनी नागरिकांच्या समस्यावर लक्ष देण्याची गरज आहे।